नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिरची पिकावर येणाऱ्या कांडी करपा रोगाबद्दल माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही मिरची उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर कांडी करप्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिरची पिकावर बघायला मिळते। तर कांडी करपा कसा असतो? कांडीचा कलर हा पूर्णपणे काळा पडलेला, जळालेली व सुकलेली प्रकारात दिसते। हा रोग खूप घातक असतो। त्याने पूर्णपणे मिरची पीक संपुष्टात येऊ शकते। त्याने नवीन शेंडा म्हणतो तो या ठिकाणी पूर्णपणे स्टॉप झालेला असतो। वेळेवर लक्ष दिले नाही तर आपल्या पिकातून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल। तर या ठिकाणी कोणकोणती औषध फवारणी करावी जेणेकरून आपले मिरची पीक वाचेल आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल। जर तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी। तर हा व्हिडिओ थोडा लॉंग होण्याची शक्यता आहे, परंतु स्किप न करता बघावा, आपल्याला पूर्णपणे माहिती एकाच व्हिडिओद्वारे समजेल। तर चला जाणून घेऊया। तर आपण या ठिकाणी महत्त्वाच्या बुरशीनाशकांची फवारणी करणार आहोत। त्याने तुमचा कांडी करपा रोग पूर्णपणे संपुष्टात येईल। तर या ठिकाणी काय होते, मिरचीचा प्लॉट हा पूर्णपणे काळ्या टिपक्यांनी आणि मिरची गळताना दिसते। मिरची पिकाचा शेंडा वाढतच नाही, वाढ खुंटलेली असते। मित्रांनो, हा कांडी करपा हा रोग कसा उद्भवतो? तर प्रामुख्याने नर्सरीमधून आपण जी रोपे आणतो त्यावेळेस आलेला असतो, किंवा आपल्या शेतामध्ये म्हणजे जमिनीत ओलावा असल्याने या रोगाला या ठिकाणी आमंत्रण दिले जाते। तर एक लक्षात घ्या, जर तुम्ही रोपवाटिकेतून रोपे आणताय त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बीज प्रक्रिया करून लागवड केलेली नसेल तर या ठिकाणी हा रोग आपल्या शेतात चालत येतो। तर तुम्ही बघा, जास्त थंडी किंवा उष्णतेत मिरची पिकावर हा रोग दिसतो। तर मिरचीची पाने हे वाटीसारखी गोल झालेली दिसतात। या कांडी करप्यामुळे काय होते, आपल्या मिरची पिकातील मिरची गळती होऊन फुलगळ मोठ्या संख्येने होते आणि वाढ पूर्णपणे स्टॉप होते। त्याने मोठे नुकसान सहन करावे लागते। याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आपल्याला त्यातून खूप मोठा तोटा सहन करावा लागतो। त्यासाठी या रोगाला आपल्याला पूर्णपणे नष्ट करावायचे आहे। तर ते पूर्णपणे नष्ट कसे करावायचे तर आपण बघू। तर आपण नर्सरीमधून जी रोपे आणून लागवड करतो त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी वेळेत लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून आपले मिरची पीक वाचेल। मित्रांनो, आपण लागवड केल्यापासून 3 ते 4 दिवसांनी लगेच अळवणी घ्या। त्यात तुम्ही कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% WP याचे तुम्ही प्रमाण प्रति लिटरसाठी 2 ग्रॅम आपल्याला घेऊन या ठिकाणी अळवणी करवून घ्यावायची आहे। ही अळवणी तुम्ही योग्य वेळी आणि चांगल्या प्रमाणात जर केली तर तो रोग नर्सरीमधून आपल्याकडे आलेला असेल त्याचा पूर्णपणे नायनाट होऊन मिरची पिकाची वाढ होईल। त्यानंतर पुढचे महत्त्वाचे बुरशीनाशक आहे ते म्हणजे टिबिकॉनझोल 25.9% WWEC याचे प्रमाण तुम्हाला 0.5 ml हे प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन या ठिकाणी फवारणी करून घ्यावायची आहे। याचा पण रिझल्ट बेस्ट आहे, तुम्ही याचा पण वापर सहज करू शकता। त्यानंतर पुढचे बुरशीनाशक आहे ते म्हणजे डायफिनोझोल 25% EC, हे पण तुम्ही सहज वापरू शकता। याचे प्रमाण साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ml घेऊन फवारणी करावी। याने पण आपण या रोगाला या ठिकाणी संपुष्टात आणू शकतो। त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट सांगावायची आहे, हे सर्व करण्याआधी आपल्याला या ठिकाणी निरोगी बियाणे वापरून पिकांची फेरपालट करून लागवड शेतामध्ये करून घ्यावायची आहे। कारण शेतामध्ये जर स्वच्छता असेल तर हा रोग येत नाही। त्यामुळे शेतामध्ये अशा पिकांचे गंज किंवा असे अस्वच्छता दिसू देऊ नका, कारण त्याने हा रोग खूप जास्त प्रमाणात उद्भवतो। त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता असणे खूप गरजेचे असते। मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल। असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।